तयारी आहे. बाबा तुम्हीच माझ्या विठ्ठलासारखे सावळे, खुशीत तुझ्या माझे सगळे दुःख विरगळे. तुझा पदर वाटी मला वाळवंट चंद्रभागेचा, कधी न संपणारा जरा तू मायेचा. बाबा तुझ्या नावाने मी रोज तुळशीला पाणी घालते. माझा बाप म्हणजे माझा विठ्ठल आणि रखुमाई असं मी देवाला सांगते. आई तू डब्यात लाडू दिलास की होते शाळा गोड. बाबा तू उन्हाळ्यातला मस्त हापूसची फोड. आई तू गोष्ट सांगितलीस की झोप येते छान. तुझा हात डोक्यावर फिरता दूर जाते बाबा भाग. आई तुझ्या हातातच माझं सगळं जग आहे. तू रागवलंस तरी माझं तुझ्यावरच प्रेम आहे. तूच माझा बाबा आणि तूच माझी आई. हॅपी मदर्स डे आई. थँक्यू अभि. हॅपी मदर्स डे बाबा. थँक्यू. थँक्यू. चिटिंग करते. माझ्यावर राज्य होतं तेव्हा धाव 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 धावली, लपली, आउट झाली. आता हिच्यावर राज्य आहे ना, मग हिने घ्यायला पाहिजे. आता बोलते मला नाही खेळायचंय. असं केलंस तू? तुझ्यावर राज्य आलं ना आता. मग तू असं खेळ नाही सोडू शकत. अरे बाबा मी कुठे नाही म्हणले, मी राज्य घेणार आहे पण नंतर घेते. आता नको, आता मी खूप थकलीये. मी खूप थकली. अरे ऍक्टिंग करते तू. आता जाता राज्य घ्या. चल राज्य घे. चल चल चल. अरे बबलू काका प्लीज समजून घे ना रे मला. प्रॉमिस मी मी उद्या उद्या मी राज्य घेते. हा प्लीज आपण उद्या खूप खेळू. प्लीज प्रॉमिस. पक्का 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 प्रॉमिस. पक्का. मग ठीक आहे चल. प्रॉमिस वरून मला आठवलं, मी पण तुला प्रॉमिस केलं होतं. तो खेळ खेळायचा ना आपल्याला, जो मी आणला होता. कोणता खेळ? अरे मी आणला होता ना खेळ, तुला बोललो होतो आपण खेळूयात रात्री. तो आज रात्री खेळूयात आपण. ठीक आहे खेळूया. चला निघूया. हा बरं आता तू आराम कर. तू खूप थकली आहेस ना, तू आराम कर. नंतर रात्री आपण खेळूया. आणि तुला माहितीये का, मी असं ऐकलंय ते सर आहेत ना जे गाणं शिकवतात, ते खूप छान गाणं शिकवतात. तुला मज्जा येईल. चल पटकन. मला ज्यांच्याकडे गाणं शिकायचंय त्यांच्याकडे तुम्हाला नेतच नाहीस का? माझं कोणी ऐकत नाही. मला अभिच्या आईकडे गाणं शिकायचंय. ओवी बा का उगाच हट्ट करतेस? तुला माहितीये ना तुला गाणं शिकायचंय म्हणून मी केवढी मोठी रिस्क घेते. घरात कोणाला कळलं ना तर काय होईल माहितीये ना. आणि आपण ह्या क्लासला जातोय कारण हा क्लास आपल्या घराजवळ आहे. त्यामुळे तू गाणं शिकतेस हे कुणालाच कळणार नाही. नको ना हट्ट करू. चल. मला तिथे नाही आवडणार. ठीक आहे मग आपण की नाही एक डील करूया. आज तू ये माझ्या बरोबर. तिथे बसून फक्त बघ ते सर कसं शिकवतात ते. तुला जर आवडलं नाही तर आपण नको जायला. मी पुन्हा कधीच आग्रह करणार नाही. ओके? पक्का? हा पण माझी एक अट आहे. काय? तुला जर खरंच आवडला नाही तरच आपण जाणार नाही. उगाच काहीतरी कारणं द्यायची नाही तर. प्रॉमिस? प्रॉमिस. चलो. पण काकू अजून एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? बाबा म्हणाला त्याने माझ्यासाठी गेम आणलेला तो संध्याकाळी खेळायचा आहे. अरे बापरे. पण तो गेम तर मोनिका काकूने रागात तोडून दिलाय ना. तेच तर. रात्री बाबांनी गेम मागितलं तर काय उत्तर देऊ? मोनिका काकूने फोडला हे कळलं तर काय करू मी? मला खूप भीती वाटते. नको घाबरूस. आपण काहीतरी मार्ग काढू. आपण एखादा तसाच नवीन गेम आणू किंवा बाबाला काहीतरी वेगळं कारण सांगू. ठीक आहे?
तू आता त्याचं टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला म्युझिक क्लासला जायचंय. चला लवकर. माणसं कोण होती? त्यांचा पत्ता वगैरे लागला का? लागला पत्ता. सीसीटीव्ही फुटेज मध्ये मी त्यांना बघितलं, चेहरे ओळखीचे आहेत ते. कोण आहेत ते? चोर वगैरे? चोर कसले? चोर असते ना ते एक वेळ परवडलं असतं. 2% लोक आहेत ती. म्हणजे मला समजलं नाही. थोडक्यात सांगायचं तर जागा माफियांचे एजंट होते ते. त्यांना आपली गुरुकुलाची जागा विकत घ्यायची. काय? अशी कशी जमीन हवी होती? आपण ती जमीन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवली आहे ना? स्वतःच्या बापाची जमीन असल्यासारखे वागत होते. मला आमिष देत होते. मला म्हणे जागा विकली तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील. म्हटलं मला नको येते. कळलं ना? काय आहे, त्यांच्या शहरातल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला तिथे एक प्रोजेक्ट उभं करायचंय, म्हणून त्यांना ती जागा हवी. खूप प्रयत्न केला समजावण्याचा. मी म्हटलं एक लक्षात ठेवायचं, गुरुकुल माझं आयुष्य आहे आणि माझं आयुष्य विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे. चांगली गोष्ट आहे ना बाबा. तुम्ही सगळ्या गोष्टी स्पष्टपणे त्यांना सांगितल्यात आणि त्यांनी ऐकलं. मग आता काळजी करण्यासारखं काय आहे? काळजी करण्यासारखं आहे बाळा. काय ना, अशा माणसांचे सरळ मार्ग एकदा बंद झाले ना की वाकड्या वाटा शोधायला सुरुवात करतात ही माणसं. म्हणून सावध राहायला हवं.